Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 9, that is current electricity. The type 1 is very short answer type questions, means VSA questions carrying 1 mark each. The first question is state Kirchhoff's first law, means Kirchhoff's current law. सगळ्यांना स्टेटमेंट माहिती आहे. काय स्टेटमेंट आहे? The algebraic sum of current at any junction is 0. Second question is state Kirchhoff's second law, म्हणजेच Kirchhoff's voltage law. Kirchhoff's voltage lawचं स्टेटमेंट काय? द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज लूप. इन अ क्लोज लूप लक्षात ठेवा. पहिला लॉ करंट लॉ हा जंक्शनसाठी आहे आणि सेकंड लॉ म्हणजे Kirchhoff's व्होल्टेज लॉ हा लूपसाठी आहे. सो फोर्स इन अ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज लूप इज 0. दोन्ही स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे, काही जास्त डिस्कस करण्याची आवश्यकता नाही त्याच्यावर. त्यानंतर आता हे जे दोन्ही लॉज आहेत त्याचा बेस काय आहे? व्हॉट इज द बेसिस ऑफ Kirchhoff's करंट अँड व्होल्टेज लॉ? तर आपल्याला माहिती आहे की Kirchhoff's करंट लॉ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज प्रूव्ह करतो, तर Kirchhoff's व्होल्टेज लॉ हा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रूव्ह करतो. ते झाले त्याचे बेसिस. सो आन्सर इज Kirchhoff's करंट लॉ बेस ऑन कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज अँड Kirchhoff's व्होल्टेज लॉ बेस ऑन कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यानंतर क्वेश्चन 4 इज आर Kirchhoff's लॉ अप्लिकेबल टू AC अँड DC सर्किट्स. आता इथे मात्र तुमच्या मनामध्ये थोडासा प्रश्न तयार झाला असेल की DC साठी ठीक आहे आपल्याला अप्लाय करता येतं, पण AC साठी पण करता येतो का? AC साठी पण अप्लाय करता येतो. अँड फॉर दॅट पर्पज यू हॅड टू मेक प्रिसाइज मेजरमेंट ऑफ
रेजिस्टन्स रिॲक्टन्स इन दॅट सर्किट, हे पण लक्षात घ्या. ओके. नंतरचा 5th क्वेश्चन आहे डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंट या कॉन्सेप्टकडे लक्ष ठेवा. या कॉन्सेप्टवर न्यूमरिकल पण आलं आहे, डेफिनेशन पण विचारली आहे. ठीक आहे. बघा, थोडासा महत्त्वाचा कॉन्सेप्ट वाचतोय यावर्षीच्या परीक्षेसाठी. सो पोटेन्शियल ग्रेडियंट, द पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रेडियंट. पर युनिट लेंथ किती पोटेन्शियल त्या ठिकाणी आहे त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. जसं टेम्परेचर ग्रेडियंट असतं की पर युनिट डिस्टन्स किती टेम्परेचर चेंज झालं त्याला आपण टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतो. वेलॉसिटी ग्रेडियंट की पर युनिट डिस्टन्स वेलॉसिटी किती बदलली त्याला वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. तशाच प्रकारे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे की पर्टिक्युलर युनिट डिस्टन्स नंतर पोटेन्शियल किती चेंज झालं त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणायचं. क्वेश्चन नंबर 6, ऑन व्हॉट फॅक्टर्स डज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द वायर डिपेंड्स. पोटेन्शियल ग्रेडियंट कशावर डिपेंड करेल तर त्या वायरच्या लेंथवर आणि त्या दोन टोकांमध्ये असणाऱ्या पोटेन्शियलवर. कारण की लेंथ जर बदलली तर पोटेन्शियल ग्रेडियंट बदलतं आणि 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल जरी बदललं तरी पोटेन्शियल ग्रेडियंट बदलतं. सो पोटेन्शियल ग्रेडियंट डिपेंड्स ऑन नंबर 1 लेंथ ऑफ द वायर आणि नंबर 2 पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एंड्स. दोन्ही पॉईंट लिहायचे ना, फक्त एक पॉईंट लिहून चालणार नाही. तुम्हाला अर्धा मार्क भेटत नाही 1 मार्काच्या प्रश्नामध्ये कधीच. भेटला तर पूर्ण 1 भेटेल नाही तर 0 भेटेल. पण तुम्हाला हे दोन्ही पॉईंट लिहावे लागतील, तर लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज SI युनिट ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच काय, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे व्होल्टेज पर मीटर. सो SI युनिट इज व्होल्ट पर मीटर. त्यानंतर स्टेट एनी वन यूज ऑफ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरचे वेगवेगळे युजेस आपल्याला माहिती आहे. आपण काय केलं तर कम्पेअर EMF ऑफ 2 सेल्स सेपरेटली. त्यानंतर कम्पेअर EMF ऑफ 2 सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. तिसरा यूज होता त्या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स काढणे अँड सो ऑन. त्यातला कोणता तरी एक लिहा. मी इथे एक लिहिला आहे. द पोटेन्शिओमीटर इज यूज टू कम्पेअर EMF ऑफ 2 सेल्स. क्वेश्चन नंबर 9, प्रॉब्लेम आहे बघा. अ व्होल्टमीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. त्या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स 100 ओहम दिलेला आहे. व्हॉट विल बी इट्स रिडिंग म्हणजे किती व्होल्टेज रिडिंग तो दाखवेल वेन इट कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 6 व्होल्ट. त्या सेलचं EMF दिलं तुम्हाला, सेलचा पोटेन्शियल डिफरन्स नाही दिला, EMF दिला आहे 6 व्होल्ट. सो E इज 6 व्होल्ट. अँड इंटरनल रेजिस्टन्स पण त्या सेलचं दिलं आहे 20 ओहम. सो स्मॉल r इज 20 ओहम. तर V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला आहे. I म्हणजे त्या याच्यामधनं जाणारा करंट, व्होल्टमीटरमधनं जाणारा करंट असं म्हणा. तर तो किती असेल तर ज्या EMFला तो व्होल्टमीटर जोडला आहे त्याचं EMF अपॉन त्या सर्किटचं टोटल रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके. सो E अपॉन R प्लस R इंटू R. त्याला सॉल्व केलं, व्हॅल्यूज सगळ्या दिलेल्या असतात तुम्हाला. आपल्याला आन्सर मिळतं 5 व्होल्ट. म्हणून मग तुम्हाला तिथे तुम्ही एक लाईन जरी फक्त लिहिलं आहे द रीडिंग ऑफ व्होल्टमीटर इज 5 व्होल्ट, तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. हे नाही लिहिलं तरी चालतं हां, पण 5 व्होल्ट 5 पण लिहिलं गेलं पाहिजे आणि व्होल्ट पण लिहिलं गेलं पाहिजे. त्यातलं तुम्ही फक्त 5 जर लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळेल. 5 व्होल्ट विथ युनिट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, लक्षात घ्या. द 10th क्वेश्चन इज इन अ मीटर ब्रिज 2 अननोन रेजिस्टन्सेस R अँड S. आता 2 रेजिस्टन्सेस आहेत. साहजिकच आहे, एकाला आपल्याला लेफ्ट गॅपमध्ये लावावं लागेल, एकाला राईट गॅपमध्ये लावावं लागेल. वेन कनेक्टेड बिटवीन 2 गॅप्स. आता कोणाला कोणत्या गॅपमध्ये जोडलं हे सांगितलं नाही त्यांनी. गिव्ह अ नल पॉईंट 60 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड. एका एंडपासून 60 सेंटीमीटर अंतरावर नल पॉईंट आपल्याला मिळाला. म्हणजे साहजिकच आहे, एक लेंथ झाली 60, दुसरी लेंथ किती असेल 40. व्हॉट इज द रेशो ऑफ R अँड S. आता बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला माहिती आहे की लेफ्ट गॅपमध्ये समजा आपण अननोन रेजिस्टन्स लावला, राईट गॅपमध्ये नोन रेजिस्टन्स लावला, तर X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR. LX म्हणजे लेफ्ट साईडची लेंथ आणि LR म्हणजे राईट साईडची लेंथ. आता समजा आपण R इज इन लेफ्ट गॅप अँड S इज इन राईट गॅप. हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल हां. R लेफ्ट गॅपमध्ये आणि S राईट गॅपमध्ये असेल तर लेफ्ट एंडपासून समजा नल पॉईंट मिळाला 60 सेंटीमीटरवर, तर LX असेल 60, LR असेल 40. सो R अपॉन S इज इक्वल टू 60/40 म्हणजे R अपॉन S इज 3/2. आणि यांना जर उलटं केलं तर S लेफ्ट गॅपमध्ये आणि R राईट गॅपमध्ये घेतला तर हा रेशो 2/3 होईल. ओके. म्हणून तुम्हाला हे मेन्शन करावं लागेल की R आपण लेफ्ट गॅपमध्ये घेतोय आणि S राईट गॅपमध्ये घेतोय, तर रेशो 3/2.
आणि यांना जर उलटं घेतलं तर रेशो येईल 2/3. ओके. त्यानंतर त्यातला सेकंड टाईप येतो शॉर्ट आन्सर 1 टाईप क्वेश्चन्स, म्हणजे essay 1 क्वेश्चन्स इच कॅरिंग 2 मार्क. 2 मार्काच्या नुसार तुम्हाला लिहायचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट केलं. हां, तुम्ही याला वेगळ्या प्रकारे पण मांडू शकता. माझी मांडण्याची पद्धत आणि तुमची मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. व्हॉट आर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर. मी काय केलं, पोटेन्शिओमीटरचे डिसॲडव्हान्टेज लिहिले, त्याच वेळेस व्होल्टमीटरचे ॲडव्हान्टेजेस लिहिले. 2 डिसॲडव्हान्टेजेस पोटेन्शिओमीटरचे, तेच 2 ॲडव्हान्टेजेस व्होल्टमीटरचे. बघा काय म्हटलं, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर इज इट इज नॉट पोर्टेबल. पोटेन्शिओमीटर मोठा असतो माहिती आहे प्रत्येकाला, त्याचं सेटिंग असतं, त्याला सगळे सर्किट जोडावं लागतं. सो इट इज नॉट पोर्टेबल. आणि डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज नॉट पॉसिबल. पोटेन्शिओमीटरवरनं आपल्याला डायरेक्ट व्होल्टेज किंवा EMF मोजता येत नाही. आता त्याच वेळेस हे जे डिसॲडव्हान्टेजेस पोटेन्शिओमीटरमध्ये आहेत तेच ॲडव्हान्टेजेस व्होल्टमीटरमध्ये आहेत. व्होल्टमीटर हा पोर्टेबल असतो आणि विथ व्होल्टमीटर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज पॉसिबल. एक्स्ट्रा पॉईंट पाहिजे असतील तर ते बघून घे जा. फक्त 2च लिहायचे तुम्हाला 2 मार्कासाठी. डिसॲडव्हान्टेजेस 2 टाका आणि इकडे व्होल्टमीटरचे 2 ॲडव्हान्टेजेस टाका. ओके. जो पहिला प्रश्न आपण आत्ताच लिहिला तोच दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर पण तेच होऊ शकतं. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शिओमीटर अँड व्होल्टमीटर, आहे की नाही. सो पोटेन्शिओमीटर इज मोर सेन्सिटिव्ह, व्होल्टमीटर इज लेस सेन्सिटिव्ह. पोटेन्शिओमीटर इज नॉट पोर्टेबल, व्होल्टमीटर इज पोर्टेबल. पोटेन्शिओमीटर कॅन मेजर EMF बट व्होल्टमीटर कॅन नॉट मेजर EMF. त्यानंतर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट पॉसिबल विथ द हेल्प ऑफ पोटेन्शिओमीटर, व्हाईल व्होल्टमीटर डायरेक्ट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. आता 4 पॉईंट ऑफ डिफरन्सेस मी लिहिलेत, तुम्हाला फक्त कोणती 2 लिहायची आहेत. ठीक आहे. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधला फरक तुम्हाला सांगायचा आहे. ॲमीटर कशासाठी वापरतात, करंट मोजण्यासाठी. व्होल्टमीटर कशासाठी वापरतात, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी. सो ॲमीटर इट इज यूज टू मेजर करंट, व्होल्टमीटर इट इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. ॲमीटर नेहमी आपण सिरीजमध्ये जोडतो, कारण की करंट मोजताना सिरीजमध्ये ॲमीटर जोडावं लागतं. व्होल्टमीटर आपण नेहमी पॅरललमध्ये जोडत असतो. अक्रॉस दॅट कंपोनंट आपल्याला व्होल्टमीटर जोडावं लागतं, कारण की त्या 2 वेगवेगळ्या पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचा असतो. सो व्होल्टमीटर इट इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. 2 पॉईंट ऑफ डिफरन्स लिहा 2 मार्कासाठी. हा तिसरा एक्स्ट्रा टाकला आहे. इट इज मुव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर विथ स्मॉल रेजिस्टन्स. ॲमीटर म्हणजे मुव्हिंग कॉईल गॅलोनोमीटरच असतो की ज्याला आपण पॅरललमध्ये लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स जोडत असतो, असा हा ॲमीटर तयार होतो. सो इट इज मुव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर विथ स्मॉल रेजिस्टन्स. आणि व्होल्टमीटर कसा तयार करतो आपण त्या गॅलोनोमीटरपासून, तर त्या गॅलोनोमीटरच्या सिरीजमध्ये हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जोडतो. सो इट इज अ मुव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर, MCG म्हणजे मुव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर विथ हाय रेजिस्टन्स. ओके. कोणतेही 2 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत, जे सोपे वाटतील ते लिहून टाकायचे. आता प्रश्न क्रमांक 4 जो त्या क्वेश्चन बँकमध्ये दिला आहे त्याचा काही अर्थ लागत नाही आहे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक त्या क्वेश्चनमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे तो त्या सोडून 5वा पहा. डिफाईन इलेक्ट्रिक सर्किट आणि जंक्शन, या 2 डेफिनेशन तुम्हाला विचारलेत. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे कशाला म्हणसाल, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट जोडलेले असतात आणि त्या प्रत्येक कंपोनंटमधनं करंट पास होतो. आता कंपोनंट जेव्हा आपण जोडतो तर त्या लूपमध्येच जोडत असतो. ठीक आहे. इलेक्ट्रिक सर्किट, अ सेट ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स कनेक्टेड टू इच अदर इन अ क्लोज लूप इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. ऑर वेगळ्या प्रकारे पण तुम्हाला म्हणता येतं, अ सेट ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स connected to each other so that current passes through each component is called electric circuit. त्या प्रत्येक कंपोनंटमधनं मात्र करंट जायला पाहिजे. तुम्ही नाही तर सर्किट तयार केलं आणि त्याच्यामध्ये काही कंपोनंट असे ठेवले की त्यात करंटच जात नाही, तर ते त्या सर्किटचा पार्ट नसतील, ते पण लक्षात घ्या. जंक्शन कशाला म्हणायचं, एनी पॉईंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट व्हेअर मोर दॅन 2 कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर. जिथे 2 पेक्षा जास्त कंडक्टर जॉईन झालेले असतात सर्किटमधला ज्या पॉईंटला, त्याला आपण जंक्शन असं म्हणतो. पुस्तकामध्ये मात्र 2 ऑर मोर शब्द वापरला आहे, पण 2 पॉईंट म्हणजे जिथे 2 कंडक्टर होतात त्याला आपण जंक्शन नाही म्हणत. हां, ते लक्षात घ्या.
मोर दॅन 2 कंडक्टर्स जिथे जॉईन होतील त्याला जंक्शन म्हणायचं. पुस्तकामध्ये करेक्शन करसाल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ द शंट रेजिस्टन्स व्हेन कनेक्टेड अक्रॉस अ गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 18 ओहम विल अलाव 1/10 ऑफ द करंट टू पास थ्रू द गॅलोनोमीटर. म्हणजे गॅलोनोमीटरमधनं जाणारा करंट किती असला पाहिजे? टोटल करंटच्या फक्त 1/10. असं होण्यासाठी किती व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स तुम्हाला जोडता येईल? ओके, मग त्या ठिकाणी शंट रेजिस्टन्स शोधायचं म्हणजे एस काढायचं आपल्याला. गॅलोनोमीटरचं रेजिस्टन्स दिलं 18 ओहम आणि गॅलोनोमीटरमधनं जाणारा करंट म्हणजे आय जी इज 1/10 ऑफ टोटल करंट आय. तर शंट किती व्हॅल्यूचा लागेल? तर फॉर्म्युला असतो एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. ओके, सो आय जीच्या ऐवजी आपण ठेवलं 1/10 ऑफ आय. सो आय मायनस आय जीच्या ऐवजी 1/10 ऑफ आय इंटू जी. जी इज 18. सॉल्व करायला तर भेटतं आपल्याला 2 ओहम. ओके, त्यानंतर 4 रेजिस्टन्सेस 6, 6, 6 and 18 ओहम are connected to form Wheatstone's bridge. Find the resistance which connected across 18 ohm resistance will balance the network. So the three resistances are 6, 6, 6 and we have to find the fourth resistance because fourth resistance is given 18 ohm, but because of this 18 ohm the bridge is not balanced. So for this we have to convert this 18 ohm into another. बघा काय म्हटलंय? For the bridge to be balanced, R1 upon R2 is equal to R3 upon R4. So R4 is R3 into R2 upon R1. So R4 must be 6 ohm. म्हणजे हा जो 18 ओहमचा रेजिस्टन्स आपण लावला आहे त्याच्याऐवजी आपल्याला पाहिजे 6 ओहमचा रेजिस्टन्स. The fourth resistance must be 6 ohm instead of 18 ohm. So to convert 18 ohm into 6 ohm, a shunt is required. म्हणून आपले शंट रेजिस्टन्स लागेल. किती व्हॅल्यूचा लागेल? तर त्यासाठी आपण पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरला. 1 upon R इक्वॅलंट इज इक्वल टू 1 upon 18 प्लस 1 upon शंट. या दोघांचं इक्वॅलंट किती पाहिजे? 6. सो आर इक्वॅलंटची व्हॅल्यू टाकली मी 6 इज इक्वल टू 1/18 प्लस 1 upon S. सो 1 upon S इज इक्वल टू 1/6 मायनस 1/18. सो इट इज फाउंड टू बी 9 ओहम. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन तुमच्या डोळ्यासमोर आहे, बघून घ्या. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ essay 1 type is the maximum safe voltage that can be measured using a galvanometer of resistance G is Vm. म्हणजे आपण त्या गॅलोनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्या सहाय्याने आपण जास्तीत जास्त व्होल्टेज Vm एवढं मोजू शकतोय. फाइंड द रेजिस्टन्स टू बी कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅलोनोमीटर सो दॅट इट बिकम्स अ व्होल्टमीटर ऑफ रेंज n टाइम्स Vm. म्हणजे आपल्याला असा सिरीज रेजिस्टन्स शोधायचा आहे की जो त्या गॅलोनोमीटरच्या सिरीजमध्ये जोडल्यानंतर आता आपल्याला n टाइम्स Vm एवढं व्होल्टेज मोजता येईल. थोडक्यात काय, तर आपल्याला व्होल्टमीटरची रेंज n टाइम्स करायची आहे. तर किती सिरीज रेजिस्टन्स लागेल ते डेरिव्हेशन आपल्याला विचारलेलं आहे. पहा, फॉर कन्व्हर्टिंग गॅलोनोमीटर टू व्होल्टमीटर अ सिरीज रेजिस्टन्स इज रिक्वायर्ड अँड इट इज. काय फॉर्म्युला आहे आर सिरीजचा? V अपॉन IG मायनस G. आता किती व्होल्टेज मोजून राहिला तो? Vm. म्हणून मग इनिशियली सिरीज रेजिस्टन्स आपल्याला एवढं जोडावं लागेल सो दॅट द व्होल्टमीटर कॅन मेजर मॅक्झिमम व्होल्टेज Vm. ओके, पण आपल्याला किती मोजायचं आहे? n टाइम्स Vm मोजायचं आहे. तर जोडावा लागणारा सिरीज रेजिस्टन्स किती असेल? टू इन्क्रीज रेंज n टाइम्स, दॅट इज टू मेजर व्होल्टेज V इज इक्वल टू n टाइम्स Vm. द रिक्वायर्ड रेजिस्टन्स इज Vmच्या ऐवजी n टाइम्स Vm ठेवा. सो आर सिरीज डॅश इज इक्वल टू n टाइम्स Vm अपॉन IG मायनस G. पण Vm अपॉन IG म्हणजे त्या व्होल्टमीटरच्या सहाय्याने म्हणजेच ॲमीटरच्या त्या गॅलोनोमीटर सहाय्याने मोजल्या गेलेलं व्होल्टेज Vm आपण गॅलोनोमीटरमधनं जाणारा करंट म्हणजे G होतो. सो Vm अपॉन IG इज G. म्हणून त्याच्याऐवजी Vm अपॉन IGच्या ऐवजी G ठेवला आपण. सो इट बिकम्स n मायनस 1 टाइम्स G. दिस शोज दॅट टू इन्क्रीज रेंज ऑफ व्होल्टमीटर बाय n टाइम्स द रेजिस्टन्स टू बी कनेक्टेड इन सिरीज मस्ट बी n मायनस 1 टाइम्स G.
आता इथे VM/IG इज इक्वल टू G का बरं घेतलं तर त्याकडे लक्ष ठेवा. त्या गॅलोनोमीटरचं रेजिस्टन्स G दिलेलं आहे आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज VM दिलेलं आहे. द मॅक्झिमम सेफ व्होल्टेज दॅट कॅन बी मेजर्ड युझिंग गॅलोनोमीटर इज VM. म्हणून VM हे झालं गॅलोनोमीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि गॅलोनोमीटरमधनं करंट किती जातो IG. मग गॅलोनोमीटरचं व्होल्टेज अपॉन गॅलोनोमीटरच्या मधनं जाणारा करंट, व्होल्टेज अपॉन करंट म्हणजे गॅलोनोमीटरचं रेजिस्टन्स. सो दॅट्स वाय वी हॅव टेकन VM/IG इज G. आलं लक्षात? ओके. गॅलोनोमीटरची व्होल्टमीटरची रेंज जर n टाइम्स वाढवायची असेल तर फॉर्म्युला येतो n-1 टाइम्स G. एवढ्या सिरीज व्हॅल्यूचा रेजिस्टन्स तुम्हाला जोडावा लागेल. व्होल्टमीटरची रेंज n टाइम्स वाढवायची असेल तर. आणि ॲमीटरची रेंज वाढवायची असेल n टाइम्स तर आपल्याला पॅरललमध्ये रेजिस्टन्स लावावा लागेल. किती व्हॅल्यूचा? G/n-1. तो पॉईंट पण लक्षात ठेवा. बहुतेक जो चुकलेला प्रश्न आहे की नाही क्वेश्चन बँकमध्ये तो बहुतेक तोच असला पाहिजे की त्या ठिकाणी किती व्हॅल्यूचा पॅरलल रेजिस्टन्स जोडावा लागेल. सो दॅट रेंज इन्क्रीजेस n टाइम्स ऑफ ॲमीटर.